TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPF युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोर पार्टनर संदीप ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग। नमस्कार, मी सौरभ कोरटकर। नमस्कार, मी रुशाली यादव सार। TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPF युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोर पार्टनर संदीप ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सांगोपांग चर्चा करणार आहोत। आता आपले पुढचे मार्गदर्शक आहेत प्रोफेसर डॉक्टर सुदीप थेपडे सर। थेपडे सर हे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्रो VC आहेत। त्यांचे 350 पेक्षा जास्त रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश झालेले आहेत। सर, आतापर्यंत आपण जो संवाद साधला, जी चर्चा केली, त्याच्यामध्ये शिक्षण संस्था, विद्यार्थी यांचा तर आपण उल्लेख केलेलाच आहे। मानसिकता हा तर मुद्दा आलेलाच आहे। मात्र काहीतरी ज्यावेळेला आपण नवीन करण्याचा विचार करतो त्यावेळेला मनामध्ये एक भीती असते की आपण चाकोरी बाहेर जातोय, याचा फटका काही बसणार का, फायदा होईल तर तो कसा होईल, असंख्य प्रश्नांचा गोतावळा जो आहे तो मनामध्ये आणि डोक्यामध्ये निर्माण झालेला असतो। तर आता या नव्या शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार? आपण म्हणतो इंडिया शुड बिकम नॉलेज इकॉनॉमी। मग नॉलेज इकॉनॉमी होण्याच्या दृष्टीने आपल्या तरुणाईला तयार करण्यासाठी काय काय गोष्टी लागतील आणि त्यासाठी कोणती गोष्ट पूर्ण चाकोरी बाहेर जाण्याऐवजी कोणकोणत्या गोष्टीला चाकोरीची बंधनं थोडीशी शिथिल करावी लागतील या शिक्षण पद्धतीत, त्याचा सांगोपांग विचार या नवीन शैक्षणिक धोरणात केलेला आहे। आणि या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त फायदा असा होणार की आपण नेहमी म्हणतो आपली शिक्षण पद्धती ही थोडीशी आधुनिकतेकडे न वळणारी आहे। जी मुलं शिकतात ते 2-4 वर्ष आधी जुनं झालेलं असतं, तर नवनवीन संकल्पना, नवनवीन टेक्नॉलॉजीज मुलांना शिकता येतील। अर्न अँड लर्न स्कीम ज्या आपण म्हणतो, आता जर आपण ऑन जॉब ट्रेनिंग हे शिक्षण पद्धतीचंच आणलं आणि त्याला काही क्रेडिट त्या विद्यार्थ्यांना देऊ केले, तर ॲक्च्युली वर्कप्लेसला जाऊन काय काय स्किल्स लागतात ते जर मुलांना शिकतानाच कळलं तर ते त्यांचा अभ्यास जास्त सिरियसली घेऊ शकतील आणि त्यासाठी लागणारे स्किल्स सेट अक्वायर करायला त्यांना नक्कीच मदत होईल। तर ते शिकताना जर त्यांना आपण इंडस्ट्रीत पण पाठवलं, इंटर्नशिप्स दिल्या, जे NEP मध्ये खूप ॲडव्होकेट केलेलं आहे, त्या मुलांना नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल। या उपरांत मुलांना आपण चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीतून एकाच प्रकारचं शिक्षण नेहमी ऑफर करत आलोय किंवा देऊ करत आलोय। त्या मुलांचा कल कसा आहे, डिमांड कोणत्या क्षेत्रात आहे, ह्या गोष्टींची सांगड घालताना मुख्य विषयाबरोबरच आणखीन काही ॲडिशनल विषय जे त्या मुख्य विषयाशी निगडीत असतील किंवा नसतील, विद्यार्थ्यांना नक्कीच याच्यातून शिकता येणार आहेत। सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी मायनर। तर म्हणजे याबाबत खूपच गवगवा होतोय, तर त्याबद्दल आपलं मत काय? हो, जसं मी म्हटलं, बऱ्याच वेळेस समाजात, उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत त्याप्रमाणे कोणतं शिक्षण घ्यावं याची निवड केली जाते। बऱ्याच वेळेस पालकांना किंवा समाजाला काय हवं आणि आपल्याकडून ते काय अपेक्षा ठेवतायत याप्रमाणे शिक्षण क्षेत्राची किंवा त्या डिग्रीची निवड विद्यार्थ्यांकडून केली जाते। हे करत असताना विद्यार्थ्याची स्वतःची आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे बऱ्याच वेळेस लक्षात घेतलं जात नाही। तर ज्याला कुठे
पालक किंवा समाज किंवा जॉब असल्यामुळे आपण शिक्षण घेत आहोत, त्याबरोबरच थोडेसे क्रेडिट्स जर आपण त्या विद्यार्थ्याचा कल ज्या भागात आहे त्या भागात देता आले तर ती एक अपॉर्च्युनिटी या मल्टीडिसिप्लिनरी मायनर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी ही दर 3 महिन्यात बदलतीये. मगाशीच सरांनी सांगितलं ChatGPT 4, ChatGPT 5, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एखाद्या मुख्य प्रवाहात आपण शिक्षण घेतलं आहे आणि पुढे तो प्रवाह चाटणार असेल किंवा डिस्रप्टिव्ह इनोव्हेशनमुळे तो प्रवाह थांबणार असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना आपण पूर्ण एज्युकेशन त्या स्ट्रीममध्ये दिलंय पुढे आयुष्यात काय करावं, तर त्यांना काहीतरी एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण 2 रंगात रंगवता आलं, एक मुख्य रंग आणि एक सिल्वर लाइनिंग, थोडीशी बॉर्डर, तर त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीत मिळणार आहे. तर मल्टीडिसिप्लिनरी मायनर ही एक अशी अपॉर्च्युनिटी असेल जेणेकरून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना त्यांचा कल जोपासता येईल आणि शिक्षण पद्धतीला किंवा समाजाला विद्यार्थ्यांना 2 प्रकारचं शिक्षण एकत्र देता येईल. की एका प्रकारचा जर अपॉर्च्युनिटीचा ओह पुढे आटला तर दुसऱ्या प्रकारचं जे फॉर्मल एज्युकेशन त्यांनी घेतलंय त्याच्यातून त्यांना नक्कीच त्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये फायदा होईल. पिपडे सर, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल. आता आपले पुढचे मार्गदर्शक प्राध्यापक BN जगताप सर हे असतील. ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि त्याचबरोबर BARCचे केमिकल ग्रुपचे संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक IIT बॉम्बे आणि सध्या SN बोस नॅशनल सेंटर कोलकाताच्या गव्हर्निंग काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत आणि CSIR NISCPR या संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. RCCचे मोटेगावकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी जगताप सरांना व्यासपीठावर घेऊन यावं. NEP असं म्हणते की आजपर्यंत आपली जी शिक्षण पद्धती होती ती टीचर सेंट्रिक होती, ती आम्हाला स्टुडंट सेंट्रिक बदलायची आहे. म्हणजे काय करायचं, टीचिंगमध्ये 2 शब्द एज्युकेशनमध्ये 2 शब्द वापरतात, टीचिंग अँड लर्निंग. शिक्षक टीचिंग करतो, विद्यार्थी लर्न करतात. टीचर सेंट्रिक एज्युकेशन सिस्टीममध्ये तो शिक्षक शिकवतो, विद्यार्थ्यांना किती समजलं हे आम्हाला माहीत नाही. वर्षाच्या शेवटी एक काहीतरी परीक्षा घ्यायची आणि ठरवायचं कोणाला समजलं कोणाला नाही समजलं. डिस्रप्टिव्ह चेंज हा आहे की ही जी टीचर सेंट्रिक एज्युकेशन सिस्टम आपण 1835 पासून चालवलेली आहे ती बदलून स्टुडंट सेंट्रिक करायची. आणि ती कशी करायची? देर आर सो मेनी डेव्हिल्स इन द डिटेल्स. NEP म्हणते त्याच्यासाठी होलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन द्यायचं. त्याच्या पुढे काही म्हणत नाही ना, पण आता आपल्याला डिटेलिंग करावं. होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे काय? होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे 4 गोष्टी, 4 पिलर्स ऑफ होलिस्टिक एज्युकेशन. लर्निंग टू लर्न. स्टुडंट जर आयुष्यभर विद्यार्थी राहायला पाहिजे तर त्याला हे शिकवावं लागेल की कसं शिकवावं. लर्निंग टू लर्न. Learning to do. The grand aim of education is not knowledge but action. ते शिकल्यानंतर तो काय ॲक्शन करेल, कृती काय करेल. एक्सपिरियन्शियल लर्निंग इज ओनली अ पार्ट ऑफ इट. तिसरं, लर्निंग टू कनेक्ट विथ द सोसायटी, कनेक्ट विथ द इंडस्ट्री. आणि जे तू 3-4 विषय शिकतोस त्यांनाही आपापसात कनेक्ट करण्याची प्रयत्न कर. आणि चौथा, लर्निंग टू बी. यू असेस युअर स्ट्रेंग्स, असेस युअर विकनेसेस आणि त्याच्यावरनं ठरव की तू काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, काय करिअर प्रोफाईल तुझ्यासाठी आहे. हे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. आणि जर हे होलिस्टिक एज्युकेशन जर विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर आमच्या टीचर्सनी हे होलिस्टिक एज्युकेशन स्वतः ॲडॉप्ट करावं. त्यांनी सुद्धा लर्निंग टू लर्न करावं. इनफॅक्ट
त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडा गहन आहे. दे हॅव टू अनलर्न फर्स्ट अँड लर्न. कारण जे ते काही शिकलेले आहेत ते आता बाद झालेलं आहे. 150 वर्षापूर्वीची जी शिक्षण पद्धती होती, लेक्चर द्यायचं क्लासरूममध्ये, 1950 नंतर याच्यामध्ये बदल झालेले आहेत. आम्ही म्हणतो आता एन्क्वायरी बेस्ड लर्निंग करा, जे स्टुडंट सेंट्रिक आहे. फ्लिप क्लासरूम करा, कन्स्ट्रक्टिव्हिझम आणा. हे जर शिक्षकांनी शिकलं नसेल तर ते विद्यार्थ्यांना होलिस्टिक एज्युकेशन कसं देऊ शकते? आता हे जे शिक्षण आहे हे कसं द्यायचं, मग एखादा विषय कसा शिकवायचा, का शिकवायचा, याच्याबद्दल टीचर्सनी विद्यापीठामध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे. होलिस्टिक एज्युकेशन म्हणतात की एखादा विषय मला शिकवायचा आहे, मला फिजिक्स शिकवायचं आहे, पहिला प्रश्न विचारा का शिकवायचं आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ब्रॉडली देर आर 4 ऑब्जेक्टिव्स ऑफ टीचिंग अ सब्जेक्ट. पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो प्रोफेशनल. प्रोफेशनलचा अर्थ आहे विद्यार्थ्यांना कुठलं तरी प्रोफेशन करायचं आहे, त्याच्यासाठी त्याला डिटेल अभ्यासक्रम बनवायचा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे युटिलिटी अँड रिलेव्हन्स. याचा फायदा काय आहे, याचा युटिलिटी काय. तिसरा असतो डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप. त्या विद्यार्थ्याला हा विषय शिकल्यानंतर डेमोक्रेसीला, या समाजाला काय फायदा होईल. आणि चौथा द कल्चरल अँड इंटलेक्च्युअल. एखादा व्यक्ती शिकते त्याने देशाची, समाजाची कल्चरल इंटलेक्च्युअल लेवल वाढवावी लागते. मग तुम्ही हे सिलेबस बनवा आणि ज्याला सायन्स करायचं आहे तर तिच्या सिलेबसमध्ये प्रोफेशनल आणि बाकीच्या थोड्या गोष्टी ठेवून द्या. पण जो आर्ट्स आणि कॉमर्सचा स्टुडंट आहे त्याला युटिलिटी अँड रिलेव्हन्स, डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप, कल्चरल अँड इंटलेक्च्युअल याच्यावर भर द्या. हे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आहे. मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांनी एक कॉमर्सचा कोर्स केला आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी एक सायन्सचा केला, याला मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणत नाही. पण आम्ही आज तेच करतो आहोत ना. मागच्या वर्षीचा सिलेबस ठासून एका गिवन क्रेडिट सिस्टममध्ये बसवतो आणि सांगतो की आम्ही मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन सुरू केलं. दिस इज कम्प्लायन्स. याने शिक्षणावर काही परिणाम होणार नाही. पुढच्या म्हणजे 3ऱ्या सत्राकडे वळतोय. कसा असेल अपेक्षित ध्येयप्राप्तीचा रोडमॅप. उद्दिष्ट आणि ध्येय हे प्रत्येकजण बाळगतं, पण तिथपर्यंत पोहोचावं कसं हे कधी कधी उमजत नाही. आणि जरी माहिती मिळाली तरी त्याचा अचूक मार्ग काही सापडत नाही. आणि याच अनुषंगानं या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत किर्लोस्कर इंजिन ऑइलचे HR विभागाचे जनरल मॅनेजर धीरज जाधव यांना. सरांना विनंती करते की त्यांनी धीरज जाधव यांचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इतके वर्ष काम करत आहात. आजपर्यंत हजारो कामगारांच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुमचा सहभाग होता आणि खूप जवळून तुम्ही वर्षानुवर्ष ही सगळी प्रक्रिया बघितलेली आहे. पण सध्याच्या काळात कुशल कामगारांना भरती करताना नेमक्या काय अडचणी, काय अडथळे येतात? आता सध्या जर पाहिलं तर आमच्याकडे R&D आहे आणि ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग असे 2 महत्त्वाचे विभाग आहेत की ज्याच्यामध्ये आता इंजिनचे जे इमिशन्सचे जे नॉर्म्स आहेत ते आता चेंज होत आहेत. म्हणजे नाव वी आर गोईंग फेज फ्रॉम CPCB टू CPCB 4. तर हे करत असताना आत्ता जे काही इंजिनियर्स आमच्याकडे अप्रोच होतात तर त्यांच्यामध्ये जे काही ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी लागणारी जे काही कॅपॅबिलिटी आहे किंवा जे काही बेसिक नॉलेज आहे म्हणजे ते आता सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळं आत्ता जर बघितलं तर साधारणपणे ॲप्लिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आमच्याकडे किमान एक
8 ते 9 जॉब्स स्टील इट इज अवेलेबल. तसंच तीच परिस्थिती R&Dमध्ये आहे. R&Dमध्ये स्टील वी आर फेसिंग स्किल इश्यू. ते साधारणपणे तिथे सुद्धा आमच्याकडे 8 ते 10 इंजिनियर्सची सध्या रिक्वायरमेंट आहे. बेसिकली ज्या वेळेला आम्ही कॉलेजेसमध्ये कॅम्पसला जातो, म्हणजे वी आर डुईंग सो मेनी कॅम्पसेस अक्रॉस इंडिया. त्याच्यामध्ये एक बेसिक जो काही डिफरन्स असतो, म्हणजे व्हॉट इज मीन बाय डिझेल इंजिन आणि IC इंजिन, याच्यातला फरक स्टुडंट्सना सांगता येत नाही. म्हणजे दिस इज अ लॅक ऑफ देअर प्रॅक्टिकल नॉलेज. कोल्हापूरची जी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचं जे युनिट आहे, त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी 50 स्टुडंट्स इंटर्नशिपसाठी घेतो. आता सुरुवातीला आम्ही कसं करायचो की जे कोण अप्रोचेस होतील म्हणजे कॉलेजेस, त्यांचे आम्ही पहिल्यांदा शॉर्टलिस्टिंग करायचो. मग शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर आमची जी काही असेसमेंटची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये जे काही सिलेक्शन होतं, त्या सिलेक्शनमध्ये फक्त काउंट राहायचा आयदर 4 or 5 स्टुडंट्स. देन वी डिसाइडेड नाही, मग आम्ही एक सोशल कॉज म्हणून स्टुडंट्सला ती अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे म्हणून व्हॉट वी डीड 3 कॅटेगरीज. एक जे हायली मार्क जे असेल ती एक कॅटेगरी केली, मिडल कॅटेगरी अँड लोअर कॅटेगरी. अँड बेस्ड ऑन दोज कॅटेगरीज नाव वी फाइंड आउट द इंटरनल प्रोजेक्ट्स. मग ते प्रोजेक्ट्स आम्ही तयार केले आणि ते त्यांना डिप्लॉय करतो. आत्ता सध्या तसं चालू आहे. पण आवर एक्सपेक्टेशन फ्रॉम कॉलेजेस इज दे हॅव टू व्हिजिट द इंडस्ट्रीज आणि त्यांनी बघितलं पाहिजे की व्हॉट प्रोजेक्ट्स इज लॅगिंग बिहाइंड. म्हणजे आमच्याकडे बरेचसे प्रोजेक्ट्स असतात, देर आर सो मेनी प्रोजेक्ट्स. मग त्याच्यामध्ये जर त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये जर त्याचं ॲनालिसिस केलं तर त्या अनुषंगातून चांगले प्रोजेक्ट्स अजून विद्यार्थ्यांना मिळतील, त्याची तयारी त्यांना तिथे म्हणजे करता येऊ शकेल. आणि वी आर ऑल्सो ओपन फॉर द इंटर्नशिप फॉर टीचर्स ॲज वेल. जसं पाटील साहेबांनी सांगितलं, म्हणजे आय एम रेडी टू टेक. आणि आमच्याकडं आत्ता एक किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स म्हणून एक आमची एक कॉन्सेप्ट आहे आत्ता सध्या, की ज्या माध्यमातून आम्ही बरेचसे स्टुडंट्सना बरेचसे प्रोजेक्ट्स एन्व्हायरमेंट रिलेटेड, वेस्ट मॅनेजमेंट रिलेटेड आणि असे अपकमिंग जे काय टेक्निकल सोल्युशन्स जसे आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता जर आपण कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये सध्या पंचगंगा नदी असेल किंवा अजून बरेचसे रंकाळा तलाव असेल किंवा असे जे काही तलाव आहेत, त्या तलावाच्या सरफेसवरती जे काही वेस्ट मॅनेजमेंट वेस्ट आहे ती वेस्ट काढण्याचं टेक्निक आपल्याकडे अजून नाही आहे कोल्हापूरमध्ये. तर आम्हाला हे इक्विपमेंट जर्मनीहून मागवावं लागतं अंडर CSR. तसे जर प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी केले तर तो स्टार्टअप सुद्धा होऊ शकतो. म्हणजे वी आर ओपन फॉर ऑल दिस थिंग्स. धन्यवाद सर, आपण वेळ दिला, थँक्यू, सहभागी झालात, मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि आता आपल्या या खास कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग लाभलेला आहे, तो म्हणजे वारणा समूहाचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा. शिक्षण आणि उद्योग या दोन्हींची योग्य सांगड घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विनय कोरे. मी विनय कोरेंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासह व्यासपीठावर यावं आणि विनय कोरेंचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. तर नवं शैक्षणिक धोरण आणायची आपल्याला गरज का भासली, या विषयावरून खरं तर या विषयाची आपल्याला सुरुवात करावी लागेल. जे शिक्षणाचं धोरण आपण राबवत आलो, कालानुरूप काही त्यात बदल करत आलो, त्या धोरणामधून आपण काय गोष्टी निष्पन्न करू शकलो, त्या धोरणाच्या माध्यमातून कुठली चॅलेंजेस आपल्यासमोर होती आणि ज्याची उत्तरं शोधत असताना आणि काही प्रगत देशांनी त्यांच्या देशामध्ये ज्या शिक्षणाच्या पद्धतींचा विचार केला गेला त्यातून ज्या फलनिष्पत्ती त्या देशांच्याकडे रिझल्ट्सच्या निमित्तानं आल्या, या सगळ्या विषयांचा आढावा घेत असताना खरं तर मग आपल्या देशानं या नव्या शिक्षण पद्धतीला स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही, ह्याच्यावर अनेक दिवस खरं तर अनेक या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांनी काम केलं. कुठलीही नवी गोष्ट ज्या वेळेला येत असते त्या नव्या बदलांना सहजासहजी स्वीकारलं जात नसतं
आणि शिक्षण हा एक असा विषय आहे की जो खरं तर पूर्णपणानं एका पिढीला बदलू शकतो, त्या पिढीच्या माध्यमातून त्या देशाच्या व्यवस्थेला बदलू शकतो. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातला बदल स्वीकारणं हे देशाला सुद्धा एवढं सोपं होतं असं मला वाटत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांची संमती वेगवेगळ्या विषयांच्यावर विचार करून या शैक्षणिक धोरणामध्ये आणायचा प्रयत्न आपल्या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी झाला आहे. ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे. जगभरात मान्यता असणारं शिक्षणसुद्धा आपण निर्माण करू शकलो आणि दुर्दैवानं शिक्षणाच्या बाजारीकरणाचा शेवटच्या टप्प्यापर्यंतसुद्धा महाराष्ट्र दुर्दैवानं जाऊन पोचला. अशा प्रकारच्या अवस्था आज ह्या व्यवस्थेच्या आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून या दोन्ही विषयांचा समन्वय करणं, दुर्दैवानं विद्यार्थ्यांचं ह्यात होणारं नुकसान थांबवणं, विद्यार्थ्यांच्या नुकसान म्हणजे देशाचं नुकसान या विषयाशी निगडीत खरं तर काही विचार करणं हे मोठं आव्हान खरं तर आजच्या ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या समोर आहे असं मला वाटतं. आज जरी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली असेल तर काळानं रूप काही नवी आव्हानं येत असताना, नवे ह्या पॉलिसीतले काही गुणदोष समोर येत असताना त्यात बदल करायची सुद्धा व्यवस्था आपण त्या बाबतीत ओपन असलं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून हे काम आपण पुढं न्यावं आणि ह्या देशातल्या नव्या पिढीला साकारत असतानाचं आपलं योगदान समृद्धीच्या दिशेचं पाऊल म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मिळत राहावं, एवढीच मनस्वी अपेक्षा ह्या सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या योगदानाबद्दल व्यक्त करतो. आणि आता आपल्या सर्वांची निरोप घेण्याची वेळ झाली आहे. TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोअर पार्टनर संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि आपल्याला पुढच्या सत्रातही भेटायचं आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा TV9 मराठी. TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोअर पार्टनर संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग.